ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं. भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं. हेच गाणं, हीच कविता माझ्या डोक्यात चालली होती. कारण बाहेर ऊन इतकं होतं तरीही मी हसत होतो, स्माइल करत होतो. कारण काम करायचं आहे म्हणजे करायचं आहे आणि तुमचं एंटरटेनमेंट करायचं आहे म्हणजे करायचं आहे. आणि ते सुद्धा हसत खेळत नाचत. काय म्हणताय? कॅमेरामॅन सज्ज आहे कॅमेरा घेऊन. सो चला आपण आता आजचं सीन सुरू करूया. ऊन आहे आणि त्यामध्ये पोलीस पण आहे आणि त्यात अर्जुन सुभेदार यांना कोट दिला गेला म्हणजे सोना बात सुरू आहे इथे. हाय गरमी, हे गाणं माझ्या लक्षात येत होतं. वारंवार माझ्या डोक्यात वाजत होतं कारण गरमी इतकी होती. काय करू? हा सीन करताना जर एका माणसाचे हाल झाले असतील तर ते म्हणजे आमचे इन्स्पेक्टर साहेब. कारण त्यांना वारंवार खाली बसायचं होतं आणि परत उठायचं होतं. परत रिटेक, परत बसा, परत उठा. इतक्या उठ्या बशा काढल्या त्यांनी. मला वाटतं त्यांचं पोट 2-3 इंच तर कमी झालं. यांची खरी गंमत तर पुढे बघा तुम्ही, मज्जा येईल तुम्हाला. ए ए ए ए सुरू. बसले, चला उठा. 1 2 3 4. बस 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 बस, दमाल तुम्ही आता, दमाल. पण चुकून परत एक रिटेक झाला आणि इन्स्पेक्टरच्या या अवस्थेवरती एक शायरी सुचली आहे मला. कमाल आहे ना? मला शायरी कधीही कशीही केव्हाही सुचू शकते. ऐका. उठ्या बशा काढून थकायला झालंय जाम. उठ्या बशा काढून थकायला झालंय जाम. शेवटच्या टेकमध्ये तोंडातनं चुकून निघालं हाय राम. आणि मी ना कधीही कॉमेडी करू शकतो. बघा इथे. उई मा. आणि यानंतर मी अजून एक गंमत केली. ती काय ते तुम्ही स्वतःच बघा, ऐका. हो, पण ती गंमत आहे, जोक आहे. आणि खऱ्या आयुष्यात तुम्ही प्लीज असं काहीही करू नका. कराल तर तुम्हाला महागात पडेल. माझं काय नाहीये बाबा, मी तर सांगितलं. बघा हे. पैसा पैसा पैसे घ्या. खून बिन होत राहता तो. बॉडी बिडी सोडा. घेऊन जा बॉडी तुम्ही. काय म्हणतो? पैसे घ्या. उसका ये है कि मेकअप करके सौदा करना. आता मी केस ठोकतो तुमच्यावरती. केस ठोकतो मी. हे चुकीचे पैसे आहेत. असं काही करू नका तुम्ही. मस्ती करतो मी, गंमत करतोय इथे. हो हो, तुम्ही करा. आणि माझं नाव गेलं अर्जुन सुभेदार केलं होतं. आम्ही करू. हे खोटे पैसे आहेत. असं हे लिहिलेलं बघा. तुम्ही पावती फाडू. प्रोजेक्ट स्कूल यूज ओनली. हे पैसे पावतीसाठी येतो. पावतीसाठी. काय नाव आहे? माझं नाव विचारतोय हा माणूस. सुभेदारांना नाव विचारतो का रे? तुम्ही सांगा माझं नाव काय बरं. सांगा. हा, ऐकलं? अर्जुन सुभेदार. अरे कितीची पावती फाईन पण मी डिसाइड करतो ना कितीची पावती फाडायची. वर्गणी घेतो, वर्गणी. अर्जुन सुभेदार पोलिसांना रिश्वत देतोय. ॲटलिस्ट प्रॅक्टिस तरी करतोय. पण असं अजिबात नाही आहे. कसं असतं ना, ऊन आहे, इंटेन्स सीन आहे, ड्रामॅटिक सीन आहे आणि त्या थोडीफार गंमत केली की सगळे फ्रेश होतात आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू परत येतं आणि सीन परत त्याच नव्या जोशाने आम्ही सुरू करतो. आणि मी मध्ये मध्ये गंमत करतच असतो. आणि माझ्या, असं नाही म्हणणार मी फालतूच्या, हो, पण चांगल्या शायरी नेहमी येत असतात सेटवरती पण. हो हो. गंमत करता करता सीनमध्ये काय चुकलं हे सांगण्यासाठी आमचे दिग्दर्शक तिथे बसले होते, बघत होते आणि त्यांना काहीतरी वाटलं की आम्ही काहीतरी इम्प्रूव्ह करू शकतो आणि म्हणून ते आले. माझी हीच गंमत ऐकून बहुतेक वैतागले आमचे डिरेक्टर. खुर्ची सोडून आले मला समजवायला, पण स्वतःच हसले आणि गेले परत आणि बसले परत त्या खुर्चीवर. या एका सीनसाठी आम्हाला लागले जवळपास 4 तास. आणि आता शेवटचा शॉट बाकी होता, ज्यात काय होतंय ते तुम्ही बघा. ते सुद्धा स्लो मोशन मध्ये. हा, स्लो मोशन बघा. दिक दिक ताक दिक ताक दिक 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 ताक ताक दिक 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 टाक टाक दिक दिक टाक टाक दिक 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 टाक दिक डिश. कसं वाटलंय म्युझिक? आता हा उन्हाचा सीन संपला आणि आता पोलीस मला घेऊन जातात जेलमध्ये. इन शॉर्ट, एकाची कॉमेडी संपली, आता जेलमध्ये कॉमेडी करूया. पण जेलमध्ये जाता जाता काय झालं ते बघा. मी पोचण्याआधी महिपत आणि नागराज म्हणजे दोन्हीही दिग्गज विलन, गुंड, बदमाश तिथेच होते. अरे कॅमेरासाठी तरी हसा, स्माईल. महिपत, स्माईल. नाही, आता अर्जुन सुभेदार जेलमध्ये येत आहेत म्हणजे तयारी तर व्हायलाच पाहिजे. प्रत्येक सीनची तयारी आम्ही अशीच करतो. आणि पोलीस स्टेशन असो, जेल असो, तो प्रॉपर पोलीस स्टेशन वाटलं पाहिजे, प्रॉपर जेल वाटली पाहिजे. त्यासाठी आमचं सेटिंग डिपार्टमेंट, लाईट डिपार्टमेंट सगळेच खूप मेहनत करतात. जवळपास अर्धा-पाऊण तास लागतो आम्हाला हे सगळं करणं. ऑफ कॅमेरा असणाऱ्या या प्रत्येक माणसांसाठी जे इतकी मेहनत घेत आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. चला, हे झाल्यावर आपण सीनची सुरुवात करूया. पण या सीनमध्ये इन्स्पेक्टरला उठ्या बशा काढायचे नाही आहेत म्हणून ते जास्त उत्साहित आहेत. ऐका. हवालदार, लॉकअपची चावी घेऊन ये लवकर. अर्जुन सुभेदार लाटणे टाकायचं आहे. ए घेऊन ये त्याला, घेऊन ये. चल चले. ए घेऊन ये त्याला, घेऊन ये. मी काही केलं नाही. काय झालं तुमचं? इन्स्पेक्टर तुमचं करतोयस तू. आता खूप चुकीचं करतोयस.
मी चुकीचं करतो तू केलं चुकीचं. आता अर्जुन सुभेदार जेलमध्ये आहे तर जेल थोडी स्पेशल व्हायलाच हवी. आणि या जेलमध्ये खासियत काय माहिती आहे? ही जेल जी आहे एकदम चिल्ड आहे, एकदम चिल्ड. यु नो वाय? हे बघा, कारण या जेलमध्ये स्पेशल माझ्यासाठी एसी आहे. एसी पण गारवा फार वेळ टिकू शकला नाही, कारण तिथे पत्रकार आले अर्जुन सुभेदारचं डोकं फिरवायला. असं म्हणतात पेन इज माइटर देन स्वॉर्ड, पण अर्जुन सुभेदार स्माइल इज माइटर देन द एनिथिंग इन द वर्ल्ड. आणि म्हणूनच मी आणि ते सगळे आम्ही गंमत करत होतो, हसत होतो बघा. पण तरी सुद्धा त्या इन्स्पेक्टरने मला काही जेलच्या बाहेर काढलं नाही, तिथेच होतो. गमती जमती झाल्यावर फायनली आम्ही मुद्द्यावर आलो आणि परत शूटिंगला सुरुवात केली. जेलचा सिक्वेन्स जिथे हे बघा, भूक लागलीच होती आणि समोर आले गरमागरम वरण भात. खाण्याची इच्छा खूप होती, पण सीन मध्ये असल्यामुळे काही खाऊ शकलो नाही. वाढ व्हायची होती, कारण ब्रेकला अजून 1 तास होता आणि 1 तासात आम्हाला हा सीन संपवायचा होता. आणि आम्ही रिटेक करत होतो. अरे कुलूप लाव व्यवस्थित, कुलूप पण लावता येत नाही हवालदाराला. सगळं झालं, आमचा ब्रेक सुद्धा झाला आणि त्यानंतर या दुसऱ्या सीनची आम्ही सुरुवात केली, जिथे इन्स्पेक्टर येतो आणि मला धमकावतो. पण त्या धमकावण्याचा अर्जुन सुभेदारमध्ये काय फार उपयोग होत नाही, हे त्या इन्स्पेक्टरला माहित नाही ना. तुम्ही सांगा जरा एकदा. या सीन मध्ये ना तो इन्स्पेक्टर स्टाईल मारायला पाय वर करून उभा राहणार होता, पण नेमकं तेव्हाच त्याचा पाय सरकलं आणि मला भीती वाटली की इन्स्पेक्टर माझ्या अंगावर पडतो की काय. खरंच जर तो पडला असता ना माझ्या अंगावर, माझी चपाती झाली असती एकदम फ्लॅट, एकदम. मला तसे हसण्यासाठी कारण हवा असतो आणि इन्स्पेक्टर समोरच पाय घसरून माझ्या अंगावर पडतो की काय या भीतीने मी अजून जोरात हसलो. हे बघा. फायनली या सीनची आम्ही परत सुरुवात केली, जिथे इन्स्पेक्टरने व्यवस्थित सगळं काम केलं आणि मी सुद्धा जरा कमी हसलो होतो. ते 1-2 जे रिटेक आहेत ते मी तुम्हाला दाखवले नाही तिथे. कधी कधी असं होतं की हसण्याचा लूपच लागतो. तुमच्यासोबतही असं घडत असेल, माझ्यासोबत नेहमी घडत असतं. असं म्हणतात ना, हास्यमुखी सदा सुखी. तसंच आहे माझं पण, नेहमी हसत असतो. आयुष्यात सॅड व्हायला बरीच कारणं आहेत, पण हसायला फार कमी. म्हणून हसत राहा, मजेत राहा. आमचे बरेच रिटेक झाले होते हो, पण याचा जो कम्प्लीट 1 टेक ओके रिटेक झालाय तो मी तुम्हाला दाखवतोय आता. बघा कसं झालं ते, तुम्हालाही मजा येईल. बोलायला कबूल कर, नाही तर नजर खाली बोला, नजर खाली आहे. नजर खाली का नाही, या दांडक्याने तुझे डोळे पुढे. नजर खाली कर. इन्स्पेक्टर, तुम्ही एका क्रिमिनल लॉयरशी बोलताय हे विसरू नका. मला घाबरून धमकवून माझ्याकडनं खोटी कबुली तुम्ही घेऊ शकत नाही. आणि मला आधी शोल्डरचा इश्यू आहे, सो जरा शोल्डर फ्री करत होतो, शोल्डरचा वर्कआउट करत होतो, कारण शोल्डर लई दुखतो यार, खूप दुखतोय. आणि त्यामुळेच मला जिम करता येत नाहीये. जे काही थोडंफार करतो आणि थोडीफार बॉडी मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो. आय होप माझा शोल्डर लवकरच बरा होईल आणि मी परत माझे जिमचे व्हिडिओज आणि वर्कआउट व्हिडिओज टाकेन. तुमचा आशीर्वाद आहे ना माझ्यासोबत. काही होणार नाही. पूर्ण BTS अर्जुन सुभेदारच्या गाडीमध्ये डेड बॉडी कशी सापडते, मग तो जेलमध्ये कसा जातो, इन्स्पेक्टरच्या उठ्या बशा तुम्हाला कशा वाटल्या, हा पूर्ण BTS तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि पुढे अजून सुद्धा भरपूर BTS आहेत, स्पेशली तर कोर्ट सिक्वेन्समध्ये अर्जुन सुभेदार कसा लढतोय, काय करतोय, काय गमती जमती झाल्या तिथे, हे सगळं तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मी पुढच्या एपिसोडमध्ये. आणि तो व्हिडिओ लवकरच येतोय. आणि जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि लाईक करा, फॉलो करा आणि बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे जे एपिसोड येतील तुम्हाला पटकन बघता येतील. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.